नमस्कार, जय शिवराय. मी कृतांजली कृष्णकांत चव्हाण. हे जे आंदोलन चालू आहे 29 तारखेला, आमच्या घरातूनही 10-15 माणसं चाललेत. तर त्यांना तर आमचा पाठिंबा आहेच. शिवाय मनोज जरांगे पाटील साहेबांना पण आमचा पाठिंबा आहे. आणि काय घराघरातून काय तयारी चालू आहे? तुम्ही पुरुष तुमच्या घरातील मुलीला जाताय? आमच्या घरातले पुरुष चाललेत, त्याच्यामुळे सगळ्यांच्या नाश्त्याचं आणि जेवणाचंही सगळ्यांना बांधून देतोय. आणि काय काय तयार करताय घरात? चिवडा, लाडू आणि शेंगाच्या पोळ्या, शेंगाची चटणी, हे असं 4-5 दिवस टिकेल असं अन्न आम्ही दिलंय त्यांना. आणि मराठ्यांना आरक्षण मिळाल्याशिवाय परत यायचं नाही असं असं वचन आहे. तर कोण म्हणताय देत नाहीत आणि कोण म्हणताय देत नाही, दिल्याशिवाय घेतल्याशिवाय राहत नाही. धन्यवाद. जय शिवराय. माझे नाव सौ अंजली राजेंद्र क्षीरसागर. 29 ऑगस्ट रोजी आपल्या महाराष्ट्रातून तमाम मराठा समाज बांधव मुंबईकडे रवाना होत आहे. त्यांच्यासाठी काही घरामध्ये लाडू, चिवडा, चकल्या हे त्यांच्या खाण्याची सोय आम्ही करून दिलेली आहे. तरी आम्हाला मराठा आरक्षण भेटल्याशिवाय तुम्ही घरला परत यायचं नाही असं मी घरच्यांना सांगितलं आणि त्यांच्याकडून वचन घेतलंय. त्यांनी पण आम्हाला वचन दिले की आम्ही घेतल्याशिवाय परत येणार नाही. आमच्या मुलांची सोय पुढे काय करायचं आमच्या मुलांनी. आणि माझा सरकारला जबाब आहे की आमच्या मुलांनी फी कुठून भरायची. त्यांचं महागाई इतकी वाढली सर की घर कसं चालवायचं, मुलांचं शिक्षण कसं करायचं, ह्याच्यासाठी या मराठा बांधवांनी एकत्र येऊन तमाम महाराष्ट्रातील मराठा समाज एकत्र येऊन मुंबईला रवाना होत आहे. तरी आमची सर्वांची त्यांना साथ आहे. जरी त्यांनी नाही दिलं तर परत शिवरायांच्या लेखी एकत्र येऊन मुंबईकडे रवाना होणार आहेत आणि मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाहीत. यामध्ये महिला पण समाविष्ट झाल्या तर सरकारला इकडचं तिकडचं करता येणार नाही. पळती भुई त्यांना होणार आहे. तरी त्यांनी आम्हाला ओबीसीतून आरक्षण द्यावे ही सरकारला माझी विनंती आहे. आणि माझा पूर्ण मराठा समाजाला पाठिंबा आहे. एक मराठा लाख मराठा.